आज आपण बनवतोय चना मसाला। त्यासाठी लागणारे साहित्य बघूया। इथे आहे हा मालवणी मसाला, छोले मसाला, थोडीशी हळद, टोमॅटो, 2 टोमॅटो साधारण मध्यम आकाराच्या 2 टोमॅटोची प्युरी, हे आहे दही, ह्यातला आपण फक्त 2 चमचे दही, हे कांदा खोबऱ्याचं मालवणी वाटण, बॉईल केलेले चणे, कढीपत्ता, कोथिंबीर आणि कांदा। आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल ओतून घेणार आहोत। तेल गरम झाल्यानंतर यामध्ये आपण कांदा टाकणार आहोत। आपण इथे कांदा आणि कढीपत्ता टाकून घेतलाय। कांदा आपण छान असा एकदम नरम होईपर्यंत फ्राय करून घेणार आहोत। तो लवकर नरम होण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकून घेऊ। बघू शकता इथे कांदा छान फ्राय होऊन झालाय। आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो प्युरी टाकू। टोमॅटो प्युरी आपण तोपर्यंत शिजवायची आहे जोपर्यंत टोमॅटो प्युरी तेल सेपरेट करत नाही। आता टोमॅटोने पण छान असं तेल सेपरेट झालेलं आहे। आता आपण मसाले टाकू। मसाले पण असे छान परतून घ्यायचे। ह्याच्यामध्ये आता आपण 2 चमचे दही टाकूया, म्हणजे आपले मसाले जळणार नाहीत। त्यांना पण छान परतून आता ह्याला पण आपण तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे छान असं। इथे पाहू शकता आता आपल्या मसाल्याने पण छान असं तेल सेपरेट झालंय। आता ह्या स्टेजला आपण टाकणार आहोत कांदा खोबऱ्याचं वाटण, 2 चमचे, ते पण छान परतून घ्यायचंय। त्याला पण आपण असं छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचंय याच्यामध्ये। आता आपल्या वाटणामधून पण असं तेल सेपरेट झालंय। आता ह्या स्टेजला आपण ओतायचे आहेत आपले बॉईल केलेले चणे। ह्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर टाकायची, आता थोडी गार्निशसाठी ठेवून द्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचंय। सर्व मिक्स करून झाल्यानंतर आता हे 10 मिनिटं, तुम्हाला जितकं घट्ट हवं असेल तसं तुम्ही घट्ट ठेवू शकता। मला हा चना मसाला एकदम थिक करायचा आहे, त्याच्यासाठी मी ह्याला आता 10 मिनिटं झाकण ठेवून शिजवून घेणार आहे। 10 मिनिटं आपण मंद गॅसवर ठेवून दिलं होतं आणि आता आपला छान असा चना मसाला तयार झालाय। आता याच्यामध्ये आपण कोथिंबीर घालून ह्याला गार्निश करू। चना मसाला रेडी आहे खाण्यासाठी।